हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मजेत असणार. सो आजचा आपला व्हिडिओ आहे की तुमचे जे आजूबाजूला लोक आहेत किंवा तुम्ही ज्यांच्याविषयी विचार करता ते तुमच्याविषयी काय विचार करतात किंवा त्यांना तुमच्यामध्ये आवडणारे गुण कोणते, जेणेकरून लोक तुम्हाला म्हणजे कोणत्या तुमच्यामध्ये असं काय आहे की लोकांना ते आवडतं, हे आज आपण बघूया. सो तुम्ही हेही विचार करू शकता की जे तुम्हाला एक पर्टिक्युलर व्यक्ती जो आहे तो तुमच्याविषयी त्याला तुमच्यामध्ये काय आवडतं ते पण तुम्ही या क्वेश्चनमध्ये विचारू शकता. सो तुम्हाला काय करायला लागेल की ज्या पण कोणा व्यक्तीविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की त्याला तुमच्यामध्ये काय आवडतं, त्याचं नाव घ्यायचं, डोळे बंद करायचं आणि फाईल चूज करायची आहे. ओके. सो डोळे बंद करून तुम्ही डीप ब्रीथिंग घ्या, लांब श्वास घ्या 2 to 3 टाइम्स आणि त्यानंतर पाईल नंबर 1 आणि 2मधनं पाईल चूज करा. सो आय होप तुम्ही पाईल चूज केली असेल. सो आपण आधी पाईल नंबर 1 हे बघूयात. सो तुमच्याविषयी तुमच्यामध्ये लोकांना काय आवडतं, कोणते गुण आवडतात ते आपण बघूया. ओके. सो लोकांना तुमच्यामध्ये ना तुमचं नेचर खूप आवडतो. तुमचं हेल्पिंग नेचर जो आहे, तुमचा मायाळूपणा जो आहे तो खूप आवडतो. लोकांना असं वाटतं की किती चांगली आहे ती, किती हेल्प करते, एकदम प्रेमाने बोलते आणि थोडीशी शाय टाईपची आहे. ते त्यांना सर्वांना खूप आवडतं किंवा ज्या पर्सनचं तुम्ही नाव घेतलेलं आहे की त्याला तुम्ही कसं आवडतं, त्याला तुमचा तो मदरली नेचर खूप आवडतो. आणखी तुमच्यामध्ये त्यांना आवडतं की तुम्ही असं ना, तुम्ही एकदम इन्स्टंटली कोणती पण गोष्टींचा उत्तर देऊन देता किंवा इन्स्टंटली त्यांना जेव्हा ते तुम्हाला हाक मारतात हेल्पसाठी किंवा कशासाठी पण, ते तुम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल असता. ती गोष्ट त्यांना समोरच्या पर्सनला खूप खूप जास्त आवडते तुमची. आणखी तुमचं जे ड्रेसिंग सेन्स आहे ते त्यांना खूप जास्त आवडतो तुमच्याविषयी. त्यांना असं वाटतं की तुमचा जो ड्रेसिंग सेन्स आहे ना, तो फक्त ते बघतच राहतात की यार किती छान ड्रेसिंग सेन्स आहे. त्यामुळे ते आणखी जास्त अट्रॅक्ट होतात तुमच्याकडे ते लोक. आणखी मला दिसत आहे की त्या लोकांना ना आणखी मला असं दिसतं त्या लोकांना असं वाटतं की तुम्ही एकदम शांत आहे. तुम्ही असं कोणाला पण पटकन उत्तर नाही देत. असं कुणाला असे नेचरवाले लोक आवडतात की जे ऐकून घेतात, समोरच्याचं ऐकून घेतात. त्यांना ते तसं वाटतं की तुम्ही पूर्ण गोष्ट ऐकून घेता, त्यांना समजता. हे तुमचं नेचर, ही तुमची गोष्ट त्यांना खूप आवडते. आणखी तुम्ही त्यांना फायनान्शियली पण हेल्प करता असं मला दिसत आहे इथे की फायनान्शियली तुम्ही आय होप सो तुम्ही तिथे फायनान्शियली त्यांना होप करता. ते पण त्यांना आवडतं, त्याच्यामुळे ते अट्रॅक्ट होतात मे बी. सो सध्या तर मी इतकंच सांगणार, कारण की जर मी आणखी सांगायला गेली तर व्हिडिओ फार मोठा होणार. सो जर तुम्हाला या टॉपिकवर मोठा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्की बोलणार. पण सध्यासाठी इतकंच आहे की पाईल नंबर 1, तुम्ही ज्या लोकांविषयी विचार करता त्यांना तुमचे हेच गुण आवडतात. तुमचं मदरली नेचर, तुम्ही त्यांच्याकरिता एनीटाईम पटकन अवेलेबल होता ते आवडतं. तुम्ही त्यांची गोष्ट पूर्णपणे ऐकून घेता, मधात बोलत नाही, असं तोंडाला तोंड नाही देत, हे त्यांना
आणि शांततेने ऐकून घेता हे आवडतं आणि तुम्ही त्यांना फायनान्शियली सपोर्ट करता ते हे नेचर तुमचं त्यांना आवडतो. सो तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा. खरं म्हणजे तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण की आपण हे व्हिडिओज बघतो, आपल्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं घडत आहे, त्याच्याकरिता एनर्जी एक्सचेंज होणं खूप महत्त्वाचं असतं. सो एनर्जी एक्सचेंज करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि टॉपिक सांगा की कोणत्या टॉपिकवर मला तुमच्याकरिता व्हिडिओ बनवायला हवं. सो आता आपण पाईल नंबर 2 बघू. सो पाईल नंबर 2, तुम्ही ज्यांच्याविषयी तुमच्याविषयी तुमच्यामध्ये लोकांना काय आवडतं ते आपण बघूया, किंवा तुम्ही ज्या पर्सनचं नाव घेतलं त्याला तुमच्यामध्ये काय सर्वात जास्त आवडतं ते बघूयात. सो ओके, त्यांना तुमचं स्ट्रेट फॉरवर्ड नेचर खूप आवडतं. तुम्ही जे स्ट्रेट फॉरवर्डली बोलता, तुमचं एक ॲटिट्यूड आहे ते त्यांना खूप आवडतं. तुमचं तो ॲटिट्यूड आणि बॉसी जो नेचर आहे तो त्यांना खूप आवडतं तुमचं. आणखी मला असं दिसत आहे की त्यांना हे आवडते की तुम्ही त्यांना कधी सोडून, म्हणजे हे फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठी नाही आहे, हे फ्रेंड्स असू शकतात, बहीण भाऊ असू शकते, आजूबाजूचे नेबर्स असू शकते, कुणाकरिता पण असू शकतो हा व्हिडिओ, की त्या लोकांना तुमच्यामध्ये काय आवडतं ते असू शकतात. सो आणि त्यांना माहिती आहे की तुमचा हा नेचर आवडतो त्यांना, की तुम्ही नेहमी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असता, हे त्यांना खूप आवडतं. आणि कोणी त्यांच्याविषयी काहीही बोललं तरी तुम्ही त्यांना पटकन उत्तर द्यायला, समोरच्याला पटकन उत्तर द्यायला नेहमी खंबीरपणे उभे असता. हे तुमचं त्यांना हा स्वभाव खूप आवडतो, की तुम्ही असं पटकन भांडायला तयार होऊन जाता की अरे तुम्ही माझ्या फ्रेंडला असं कसं म्हणू शकता, नाही असं आता तुम्ही असं बोलले, चल जाऊ आपण आता आत्ताच विचारू की असं का बरं तुम्ही बोलले. ह्या टाईपचा जो नेचर आहे ना तो त्यांना किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना तुमचा हा नेचर खूप आवडतो. म्हणजे एक लीडरशिप क्वालिटी जी असते ना, इन शॉर्ट ती त्यांना तुमच्यामधली ती लीडरशिप क्वालिटी खूप जास्त आवडते. आणि मला असं दिसत आहे की पुष्कळ लोकांना एक हेल्पिंग नेचर तुमच्यामध्ये एक खूप छान गुण आहे की तुम्ही लोकांना खूप हेल्प करता. तो हेल्पिंग नेचर पुष्कळ लोकांना तुमचं तो हेल्पिंग नेचर फार जास्त आवडतो आणि त्याच्यामुळे लोक तुमच्यासोबत आजपर्यंत आहेत त्या हेल्पिंग नेचरमुळे, असं मला दिसत आहे. आणखी मला असं दिसत आहे की तुम्ही गोरगरिबांची किंवा जे खूप जास्त जसं तुमचं असं आहे की तुम्ही जे रस्त्यावर जे लोक असतात, जे खूप गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खूप धावून पटकन जाता. हे एक गोष्ट तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही ज्यांच्याविषयी तुम्हाला ज्यांच्याविषयी पण तुम्हाला ऐकायचं आहे की ते तुमच्याविषयी काय आवडतं त्यांना, ते बघत आहे तर त्यांना हाही खूप नेचर आवडतो की तुम्ही गरजू लोकांची खूप हेल्प करता. आणि की तुमचा एक बॉसी नेचर आहे, तुम्ही पटकन भांडायला आपल्या फ्रेंडसाठी तयार होता. सो हा नेचर लोकांना खूप आवडतो तुमचा. आणि मला एक म्हणायचं आहे की तुम्ही खूप लवकर इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही इमोशनली पटकन असं कोणाच्याही लाईफमध्ये असं ही नाही होऊन जात. तो एक तुमचा प्लस पॉईंट आहे आणि तो प्लस पॉईंट नेहमी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असू द्या. सो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओज तर बघता पण सबस्क्राईब नाही करत. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, कारण की एनर्जी एक्सचेंज करणं खूप महत्त्वाचं असतं.
सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या लाईफमध्ये हे गोष्टी घडल्यात का आणि तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणता बघायचा आहे ते पण, कोणता ऐकायचं आहे ते पण मला नक्की कळवा बरं का. थँक्यू.